पुढची बातमी आहे मोठ्या प्रतीक्षेनंतर मंत्री झालेल्या संजय शिरसाटांच्या संदर्भातली। संजय शिरसाट हे आता सिडकोच्या अध्यक्षपदावरून पदमुक्त झालेत। मंत्री झाल्यानं शिरसाटांचा सिडकोचा पदभार हा काढून घेण्यात आलाय। विधानसभा निवडणुकीपूर्वीची शिरसाटांची झालेली नियुक्ती ही रद्द करण्यात आली। संजय शिरसाट यांना सिडकोच्या अध्यक्षपदावरून पदमुक्त करण्यात आलेला आहे। खरं तर त्यांची मंत्रिपदावर वर्णी लागली आणि त्यामुळे त्यांना या पदावरून पदमुक्त करण्यात आलेला आहे। मागच्या सरकारमध्येच त्यांना मंत्रिपदाची इच्छा होती, मात्र ती पूर्ण झालेली नव्हती। आपले प्रतिनिधी पंकज दळवी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत, त्यांच्याशी या संदर्भात बोलूया। पंकज, खरं तर मागच्या सरकारमध्येच त्यांना मंत्रिपदाची इच्छा होती, ती पूर्ण झाली नव्हती। ऐन निवडणुकीच्या तोंडावर मग त्यांना मंत्रिपदाऐवजी म्हणून सिडकोचं अध्यक्षपद देण्यात आलं होतं अशी चर्चा होती। आता ते मंत्री झालेत, आता पदमुक्त सुद्धा करण्यात आले। संजय शिरसाट यांच्याकडे नवी मुंबईच्या सिडकोचा त्यांच्याकडे प्रभार होता। सिडकोचे ते अध्यक्ष होते। काल शासकीय निर्णय जाहीर झाला आहे, त्याच्यामध्ये नियमानुसार त्यांची मंत्रिपदावर नियुक्ती झालेली आहे आणि त्यामुळे त्यांचा या पदावरून त्यांचा जो त्यांची नियुक्ती आहे ती संपुष्टात आणण्यात येत आहे असा उल्लेख त्या GR मध्ये आहे आणि त्यामुळे सिडकोचा नवीन अध्यक्ष आता कोण असेल याकडे लक्ष जे आहे ते लागलेलं आहे। खरं तर मंत्री ज्या विभागाचे मंत्री आहेत त्या विभागातल्या महामंडळांवरती पदसिद्ध अध्यक्ष म्हणून मंत्र्यांची नेमणूक करण्याची पद्धत 2014च्या सरकारमध्ये सुरू केली होती। आपण बघितलं दिवाकर रावते हे परिवहन मंत्री होते, ते एसटी महामंडळाचे ते अध्यक्ष होते। असंच आपल्याला जे आहे ते पाहायला मिळत होतं। मात्र आता कोणाची नेमणूक संजय शिरसाट यांच्या जागी करतात हे महत्वाचं आहे, कारण त्यासाठी लॉबिंग करायला सुरुवात झालेली आहे। सिडकोचं अध्यक्षपद एक महत्वाचं अध्यक्षपद असतं। गृहनिर्माण प्रकल्प आणि लोकांशी थेट त्याचा संबंध असतो। खरं आहे पंकज, त्यामुळे कोणाचं लॉबिंग यशस्वी होतं आणि कोणाच्या गळ्यात सिडकोच्या अध्यक्षपदाची माळ पडते हे पाहणं महत्वाचं असणार आहे। तुम्ही लक्ष ठेवून राहा। तुर्तास धन्यवाद दिलेला आहे सगळ्या तपशिलासाठी।